या ठिकाणी गायमुखातून अखंड पाण्याचा झरा आणि गुप्त नदीचे जे काही पाणी वाहतं ते 1972च्या दुष्काळातही खंड पडला नाही। कागल तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीत डोंगर कपारीत वसलेले एक छोटंसं साके गाव। या गावात श्री ग्रामदैवत म्हणजे नवनाथांपैकी एक नाथ म्हणजे श्री भैरवनाथ देवालय हे नवसाला पावणारं ग्रामदैवत असल्यामुळं माहेरवाशींनी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तिगण या भैरोबाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात। साके गावच्या डोंगर कपारीत हिरव्या वनराईने नटलेल्या स्वच्छ आणि निर्मळ पाण्याचा झरा, निसर्गरम्य परिसरात गावापासून 1 किलोमीटर अंतरावर श्री भैरवनाथाचं सुंदर मंदिर आहे। मंदिराभोवती आंबा, जांभूळ आणि करवंदीच्या जाळ्या येथील पूर्वीची परंपरा सांगतात। नमस्कार, तरुण भारत न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण आहोत कागल तालुक्यातील साके या गावी। कागलपासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर असलेलं आणि पंचक्रोशीत माहेरवाशिनींना पावणारं आराध्य दैवत श्री ग्रामदैवत भैरवनाथ या मंदिर परिसराचे आज आपण श्रावण सोमवार निमित्त माहिती घेणार आहोत। भैरवनाथाची मूळ गादी करवंदीच्या जाळीत डोंगरावर असून तिला आईलाची जाळी असं देखील म्हणतात। त्या ठिकाणी दगडाची मोठी शिळा आहे। पूर्वी या ठिकाणी कौलारू मंदिर होते। त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या देणगीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारलं। श्री भैरवनाथाच्या डोंगर परिसराला हाई या नावानं देखील ओळखलं जातं। या निसर्गरम्य परिसरात पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीनिमित्त भेटी देत असतात। भैरवनाथाच्या मंदिरासमोर यमाजी बुवा यांची समाधी आहे। रविवारी आणि गुरुवारी भक्तगण दर्शनासाठी इथे गर्दी करत असतात। नवरात्र उत्सव देखील या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। देवाची पूजा अर्चा करण्याचा मान गिरी गोसावी समाजाकडे आजही अबाधित आहे। ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी आणि सोमवारी ही यात्रा भरते। यात्रे दिवशी भैरवनाथांची भव्य पालखी मिरवणूक होते। भैरवनाथाच्या यात्रेला फार प्राचीन काळापासून पंचक्रोशीत पहिला मान आजही दिला जातो। या श्री भैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला गायमुख या ठिकाणी गायमुखातून अखंड पाण्याचा झरा आणि गुप्त नदीचे जे काही पाणी वाहतं ते 1972च्या दुष्काळातही खंड पडला नाही। ज्यावेळी गावात पाणी नसायचं त्यावेळी काही लोक या ठिकाणी येऊन पिण्यासाठी पाणी नेत होते आणि आईलाची जाळी नावाचा जो प्रकार आहे तो आईलाची जाळी म्हणजे या भैरवनाथाची मूळ गादी राही म्हणून ही वनराई या ठिकाणी ओळखली जाते। या ठिकाणी वर्षा पर्यटन असेल, शैक्षणिक सहली असतील, अनेक या ठिकाणी पर्यटनासाठी मला वाटते भाविक भक्त येत असतात। दर रविवारी हा देवाचा वार रविवार असल्यामुळे दर रविवार आणि गुरुवार असे 2 दिवस या ठिकाणी लोक या ठिकाणी दर्शनाला येतात। श्रावण सोमवार असेल, तसेच नवरात्र उत्सव असेल, या ठिकाणी मोठ्या उत्साहात यात्रा भरली जाते। माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी श्री भैरवनाथची यात्रा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात संपन्न होत असते। 2 दिवस यात्रेचा मान असतो। रविवार आणि सोमवार या ठिकाणी 2 दिवस ही यात्रा भरते। तसेच पाडव्यानिमित्त सुद्धा या ठिकाणी भैरवनाथाची पालखी ही गावातून या ठिकाणी आणली जाते आणि पालखीचा मान हा 12 बोलतेदार या समाजातील लोकांनाच आहे। पावसाळ्यामध्ये या मंदिराच्या भोवती लहान लहान धबधबे आपल्याला पाहायला मिळतात की त्या धबधब्यातून मला वाटतं एक 3-4 महिने अखंड वाहणारे झरे आणि धबधबे या ठिकाणी दिसतात, ज्यामध्ये लहान मुले असतील, पर्यटक असतील, या ठिकाणी धबधब्याचाही आनंद या ठिकाणी घेतात। आजही धबधबे सुरू आहेत। गेल्या वर्षी तर 5-6 महिने पाऊस सुरू होता, त्या
या ठिकाणी धबधबे अगदी मोठ्या प्रमाणात वाहताना प्रवाहित होताना आपल्याला दिसत होते. यंदा जरासं पावसाचं जरी प्रमाण कमी असलं तरी अद्याप हे धबधबे सुरू आहेत.